एवढ्या लांब गाडी पळवायची म्हणल्यावरती हवा तर थोडी कमी होणारच, म्हणून म्हणलं एकदा हवा चेक करून घ्यावं. साताऱ्यात एंट्री घेतल्या घेतल्या पहिलं गेलो आम्ही दिदीच्या घरी. तिची चालली होती गौराई बसवायची गडबड, तिला गौराई पण घरात घ्यायच्या होत्या. आम्ही गेलो बरोबर टायमिंगवरती. दीदी ना प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी नवीन नवीन आयडिया शोधत असती. या वर्षी तिनं अष्टलक्ष्मींचा देखावा केलेला आहे. 2-3 दिवसाआधीच ती घरी गेलेली, तिथून तिची तयारी चालू झाली. मला तर यातलं काहीच माहित नव्हतं. मी गेल्या गेल्या मला चांगलंच सरप्राईज भेटलं. बघितलं, खूप छान केलं होतं तिनं. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. अष्टलक्ष्मींमधून 2 लक्ष्मी तर गौराईच होत्या, पण बाकीच्या 6 लक्ष्मींचा मुकुट, ज्वेलरी, साडी ही सगळं तिने एकदम टकाटक तयार करून ठेवलं होतं. आणि हो, तिने सगळं एकटीनेच नाही केलं, आमच्या जिजूंनी सुद्धा लई मेहनत घेतली ही सगळं करायला. दिदीच्या इथनं हळदी कुंकू घेऊन आम्ही चाललो अंगापूरला. आपल्या गणपती बाप्पांच्या नावाने ना प्रसिद्ध आहे ही गाव. गणपती बसतेत ना त्या दिवशी या गावची यात्रा सुद्धा असते. सगळ्यात भारी म्हणजे हे आमच्या मामांचं गाव आहे. इथं आम्ही लहानपणापासून जाम धुमाकूळ घातलंय. आमचे एकुलते एक लाडाचं मामा आणि आम्ही त्यांची 6 भाचे. इथं जावई घरी येणार म्हणलं की आमच्या आजींची नुसती गडबड चालू झाली. वर्षातनं एकदा घरी जायचं म्हणलं ना की लाडू पण ओळखायचा लगेच बंद होतो. त्याचं असं चाललं होतं, अरे बापरे आता कोण आलं. फायनली त्यानं आम्हाला ओळखलं आणि त्याची गडबड ही सांगायची चाललेली की बघा मम्मी पप्पा काय करतात, आमच्या घरी गौराई येणार आहेत, असतं त्याची आम्ही तयारी करतोय. आमच्या मामींनी एक मस्त भारी स्माईल दिली आणि लगेच गेल्या पळत पळत चहा बनवायला. चहा बनवून झाला की मस्त आम्हाला धपाट्याचं जेवण दिलं. मला तर जाम धपाटे आवडतात आणि ती पण मामींच्या हातचं. वा भाई वा, मज्जाच. तुम्ही कधी धपाटी म्हणजे तुमच्या भाषेत थालीपीठ आणि गुळ कधी खाल्लंय का? एकदा खाऊन बघा, जाम भारी लागतं. पोट भरून जेवल्यानंतर म्हणलं चला जरा लाडूला त्रास द्यावा, म्हणून त्याला म्हणलं चल तुला बॅगमध्ये भरून नेते. असला रडत होता ना. आता म्हणलं आमच्या मामी देतात वाटतं हकलून आम्हाला बाहेर.